घटक दुसरा जुळणारी आकृती नवनीत मार्गदर्शिकेतील स्वाध्याय क्रमांक 2 मधील प्रश्न क्रमांक 11 ते 20 चे स्पष्टीकरण। या घटकातील प्रश्न सोडविण्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ते आपण समजून घेऊया। मुद्दा क्रमांक 1, प्रश्न आकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे लक्ष केंद्रित करा। प्रत्येक उत्तर आकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही ते पहा। या उत्तर आकृतीमध्ये ती नसेल त्या उत्तर आकृत्या वगळा। मुद्दा क्रमांक 2, आता प्रश्न आकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती किंवा चिन्हे असतील त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा। या आधीच्या सूचना क्रमांक 1 मध्ये काही उत्तर आकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तर आकृत्यांपैकी अचूक उत्तर आकृती या पायरीत मिळू शकते। मुद्दा क्रमांक 3, जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या चिन्हे असतील तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर चिन्हावर लक्ष केंद्रित करा। उत्तर आकृतीमधील इतर अशाच लहान आकृत्यांशी चिन्हांशी त्याची तुलना करा। वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक एक करीत वगळल्या जातील व तुम्हाला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल। पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृत्यांशी समान अशा आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 ची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृती आता तुमच्यासमोर दिसत आहे। प्रश्न आकृतीतील या भागावर लक्ष केंद्रित करून उत्तर आकृत्या तपासल्या असता पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक सी यांच्याशी हा भाग जुळत नसल्यामुळे या 2 आकृत्या आपण कट करू। आता प्रश्न आकृतीतील या भागावरती लक्ष केंद्रित करून उरलेल्या 2 आकृत्या आपण तपासूया। येथे असे लक्षात येते की बी क्रमांकाची आकृती ही प्रश्न आकृतीशी जुळत नाही, म्हणून आपण तीही कट करूया। आता शेवटी उरलेला पर्याय डी आणि प्रश्न आकृती या एकमेकीशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण डी या पर्यायाचे वर्तुळ काळे करणार आहोत। प्रश्न आकृतीतील या भागावरती लक्ष केंद्रित करून उत्तर आकृत्या तपासल्या असता पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी मध्ये हा भाग दिसत नसल्यामुळे या 2 आकृत्या आपण कट करूया। आता प्रश्न आकृतीतील या भागावरती लक्ष केंद्रित करून उरलेल्या 2 आकृत्या तपासू, तेव्हा पर्याय क्रमांक बी मध्ये हा भाग उलटा असलेला दिसून येतो, म्हणून हा पर्यायही प्रश्न आकृतीशी जुळत नाही। शेवटी राहिलेली पर्याय क्रमांक ए ची आकृती प्रश्न आकृतीशी जुळत असल्यामुळे आपण ए चे वर्तुळ काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 13 ची प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती तुमच्यासमोर दिसत आहे। प्रश्न आकृतीच्या या भागावरती लक्ष केंद्रित करून उत्तर आकृत्या तपासला असता पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक सी या 3ही आकृत्यामध्ये हा भाग दिसून येत नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक डी आणि प्रश्न आकृती एकमेकाशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक डी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 14 आता आपल्यासमोर दिसत आहे। प्रश्नाकृतीच्या या भागावरती लक्ष केंद्रित करून आपण आकृत्यांची तुलना करूया। आकृती क्रमांक बी मध्ये हा भाग वेगळा असल्यामुळे आपण ही आकृती कट करूया। आता या भागावरती लक्ष केंद्रित करून तुलना करू, तेव्हा डी क्रमांकाच्या आकृतीमध्ये हा भाग वेगळा आहे, म्हणून डी क्रमांकाची आकृती ही कट करू। आता प्रश्न आकृतीच्या या भागावरती लक्ष केंद्रित करून उरलेल्या 2 आकृत्या तपासल्या असता आकृती क्रमांक ए या आकृतीशी जुळत नसल्यामुळे तीही आकृती आपण कट करूया। आता शिल्लक राहिलेली आकृती सी आणि प्रश्न आकृती यांच्यामध्ये साधर्म्य असल्यामुळे आपण सी चे वर्तुळ काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 15 मध्ये प्रश्न आकृतीच्या या भागावरती लक्ष केंद्रित करून आपण उत्तर आकृत्या तपासल्या असता पर्याय क्रमांक बी मधील हा भाग वेगळा असल्यामुळे बी क्रमांकाची आकृती आपण कट करूया। आता प्रश्नाकृतीच्या या भागावरती लक्ष केंद्रित करून उत्तर आकृत्या तपासल्या असता पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक डी मधील हा भाग वेगळा दिसून येतो, म्हणून आपण पर्याय क्रमांक ए आणि डी दोन्ही कट करणार आहोत। शेवटी शिल्लक राहिलेला पर्याय क्रमांक सी आणि प्रश्नाकृती यांचे सर्व भाग जुळत असल्यामुळे आपण सी क्रमांकाचा पर्याय हा काळा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16 ची प्रश्नाकृती आणि उत्तराकृती आता आपल्यासमोर आहे। प्रश्नाकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता हा प्रश्न सहज सुटण्याइतका सोपा आहे।
पर्याय क्रमांक ए, सी आणि डी हे प्रश्नाकृतीशी जुळत नाहीत, पण पर्याय क्रमांक बी हा प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळतो, म्हणून आपण बीचे वर्तुळ काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 17मध्ये प्रश्न आकृतीच्या या भागावरती लक्ष केंद्रित केले असता पर्याय क्रमांक सी आणि डी यामध्ये हा भाग आढळत नसल्यामुळे आपण हे दोन्हीही पर्याय कट करणार आहोत. आता या भागावरती लक्ष केंद्रित केले असता पर्याय क्रमांक बी मध्ये हा भाग दिसत नसल्यामुळे हाही पर्याय आपण कट करणार आहोत. आता शिल्लक राहिलेला पर्याय क्रमांक ए आणि प्रश्नाकृती या तंतोतंत एकमेकाशी जुळत असल्यामुळे आपण एचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 18 आता आपल्यासमोर दिसतो आहे. प्रश्नाकृतीशी न जुळणारी एक एक उत्तर आकृती कमी करत आपण योग्य त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रश्नाकृतीतील डावीकडील पहिली आकृती ही सर्वच आकृत्यामध्ये असल्यामुळे आपण डावीकडून दुसऱ्या आकृतीची उत्तर आकृतीशी तुलना करणार आहोत. प्रश्न आकृतीतील या भागावरती लक्ष केंद्रित करून हा भाग ज्या आकृतीत नाही ती आकृती आपण कमी करणार आहोत. बी क्रमांकाच्या आकृतीमध्ये हा भाग जुळत नसल्यामुळे बी या क्रमांकाची आकृती आपण कट करणार आहोत. आता या भागावरती लक्ष केंद्रित करून आकृत्यांची तुलना केली असता ए क्रमांकाच्या आकृतीमध्ये हा भाग दिसत नाही, त्यामुळे आपण एची आकृती कट करणार आहोत. आता डावीकडून तिसरी बाणासारखी दिसणारी आकृती सी आणि डी या दोन्ही आकृत्यामध्ये असल्यामुळे डावीकडून चौथ्या आकृतीवर लक्ष केंद्रित करून आपण पर्याय तपासून पाहणार आहोत. तेव्हा असे लक्षात येते की सी क्रमांकाची आकृती प्रश्न आकृतीशी जुळत नसल्यामुळे आपण तीही कट करणार आहोत. आता शिल्लक राहिलेली डी क्रमांकाची आकृती आणि प्रश्नाकृती या तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण डीचे वर्तुळ काळे करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 19मध्ये प्रश्नाकृतीच्या या भागावरती लक्ष केंद्रित करूया आणि उत्तर आकृत्यांची त्याची तुलना करूया. तेव्हा असे लक्षात येते की आकृती क्रमांक ए आणि आकृती क्रमांक सी मध्ये हा भाग नसल्यामुळे या दोन आकृत्या आपण कट करूया. आता प्रश्न आकृतीतील या भागावरती लक्ष केंद्रित करूया. तेव्हा असे लक्षात येते की डी क्रमांकाच्या आकृतीमध्ये हा भाग वेगळा असल्यामुळे आपण डी क्रमांकाची आकृतीसुद्धा कट करणार आहोत. आता शिल्लक राहिलेली बी क्रमांकाची आकृती आणि प्रश्नाकृती या एकमेकाशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण बीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 20ची प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती तुमच्यासमोर दिसत आहे. उत्तर आकृत्यांमधील बी क्रमांकाची व डी क्रमांकाची आकृती ही प्रथमदर्शनीच चुकीची दिसत असल्यामुळे त्या आपण सर्वप्रथम कट करणार आहोत. पर्याय क्रमांक ए मधील वर्तुळाच्या आतील चिन्ह हे प्रश्न आकृतीशी जुळत नसल्यामुळे ए क्रमांकाची आकृतीसुद्धा कट करणार आहोत. आता शेवटी शिल्लक राहिलेली सी क्रमांकाची आकृती आणि प्रश्नाकृती या एकमेकाशी जुळत असल्यामुळे आपण सी क्रमांकाचा पर्याय हा काळा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापुढील स्वाध्याय प्रश्न आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया. धन्यवाद.